आपण आलो आहोत बेलदरे गावी, कराड तालुका, सातारा जिल्ह्यामधील एक आपलं गाव म्हणून रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची आपण थोडक्यात माहिती बघतोय. हे आहे रिसॉर्टचं डायनिंग रूम. संपूर्ण डोंगराच्या पायथ्याला वसलेलं असं छान ठिकाण आहे वीकेंड डेस्टिनेशनसाठी, विथ फॅमिली येण्यासाठी. आता आपण एंट्री करतोय एका देवळामध्ये, जिथं दिवसभर भजन चालू असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त असं. आता आपण चाललोय आंब्याच्या बागेमध्ये. वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं आपल्याला बघायला मिळतील. तोतापुरी, हापूस, झोपाळा आपण बघू शकता नारळाच्या झाडांमध्ये बांधलेला. अतिशय छान एंट्रन्स आहे. खाली सारवलेली जमीन आणि दोन्ही बाजूला आंब्याची झाडं, नारळाची झाडं आणि त्याच्यामधून गेलेली वाट. ही वाट आहे ती पूर्ण रिसॉर्टच्या कडेनं आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला पूर्ण रिसॉर्टला आपण फेरा मारू शकतो. अशा पद्धतीची सेंद्रिय शेती इथं होती. सूर्यफुलाची झाडं दिसत आहेत, झेंडूची फुलं दिसत आहेत. इकडं आपल्याला साईडला वांग्याची झाडं दिसत आहेत. या सेंद्रिय शेतीमध्ये होणारे सर्व फळभाजी, लिंबू, वांगी, पालक, नारळ हे सगळं ह्यांनी विकायला पण ठेवलेलं आहे. आणि बाकीचे पण बरेचसे उपक्रम, उदाहरणार्थ गांडूळ खत, हे आपण इथं एक वेगळा उपक्रम बघतोय. क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण जाळी असलेली असं नेट प्रॅक्टिससाठी एक छान जागा केली आहे. बाजूला ससे आणि चिमण्यांसाठी पिंजरे दिसत आहेत आपल्याला. इथं आपल्याला टोमॅटोची शेती दिसते. कैऱ्या लागलेल्या आहेत. आता आंब्याचा सीझन आहे, मे मध्ये कैऱ्या धरायला लागल्यात. चिक्कूची प्रचंड मोठी बाग आहे. केळीची बाग आहे. केळी आपण विकत घेऊ शकतो इथून. आवळे लागलेले दिसतात झाडाला. चिक्कू तर भरपूर आहेत आणि अशा पद्धतीनं केळीची घड बघायला मिळतात. खूप छान ठिकाण आहे. इथलं सगळ्यात मुख्य अट्रॅक्शन आहे ते रेन डान्स. हे इथे एक बघायला मिळते. ही कुटीर म्हणून केले. ध्यानधारणेसाठी एक जागा केली आहे त्यांनी. ज्यांना कोणाला ध्यानधारणा सकाळी उठून करायची आहे त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे. आणि आता आपण चाललोय ते इथला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, रेन डान्स. चारी बाजूनं कारंजे आणि मध्ये छोटासा स्विमिंग टँक लहान मुलांसाठी. इथं कोबी दिसतोय, कोबीची शेती दिसते आपल्याला. रात्रीच्या वेळी हे सर्व उजव्या बाजूला जे लाईट दिसत आहेत ते लावल्यानंतर इथला परिसर खूप फुलून येतोय. आणि आपण रेन डान्स, समोर जे दिसते ते कॉटेज आहे राहण्यासाठी. त्याच्या भिंतीवर सुद्धा छान पेंटिंग केलेले आहेत. अतिशय कल्पकतेनं सर्व काही दिसतं इथं. हा छोटासा स्विमिंग टँक आहे, लहान मुलांसाठी सुद्धा अगदी सेफ. त्याच्या पलीकडं आपण स्पायडर हे बघतो. तिथं लहान मुलांना चढून काही गेम्स खेळता येतात. इथं अशा पद्धतीची पेंटिंग आहेत, अतिशय सुंदर. हा एंट्रन्स, दुसरा एंट्रन्स आहे. ही कॉटेज आहे, राहण्याची व्यवस्था ही केलेली आहे.